नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर अत्याचार प्रकरणात 55 दिवसात निकाल, पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर, फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला। अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यात भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी, तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। फडणवीस प्रगल्भ, विकसित महाराष्ट्र देणारे अष्टपैलू नेते उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या आणि आदित्यच्या भविष्याकडे बघावं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा। शहासेना सुपारी घेऊन काम करते, फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली, उद्धव ठाकरेंचा दावा। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, मात्र शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदे, वरळीत दारोदारी फिरल्यानं तुमचं शेबडं पोरगं आमदार झालं, नगरसेवकाचाही अनुभव नसताना तुम्ही मुलाला मंत्री बनवलं, श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल, बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचं सूचक वक्तव्य। टीईटी पेपर फुटीतील आरोपींवर मकोका लावणार, कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली, परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। धाराशिव कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन, महिला थेट सेंट्रल इमारतीवर चढल्या, कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, अन्यथा मुंबईत आंदोलनाचा इशारा। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू। भायखळा विषारी गोळ्या वाटप प्रकरणात तपासासाठी मुंबई पोलीस परराज्यात, आरोपी फैयाजनं झिंक फॉस्फाईड परराज्यातून मागवल्याची माहिती, आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवणार, वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार, स्थानिकांचे हिताचं संरक्षण, रोजगार निर्मितीला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियानाची योजना, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये योजना राबवली जाणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज।